माऊली, ए माऊली. काय रे बापू? ये बस इकडे. इथे नाही, खाली बस. बापू तू दारू प्यायलास? तू आणलीस कशाला? काय आहे खुर्ची या घरातली गड्याची, आणि तुम्ही मालक. तुम्ही आमच्या शेजारी कसं काय बसणार? बापू काय म्हणायचंय तुला? काय म्हणायचं आहे बापू? हाच विचारावं वाटलं तुला? याच्या आधी कधीच काही विचारावं नाही वाटलं तुला? तुला जे वाटेल ते तू केलंस, कधीच नाही म्हणालास. अण्णा तुम्हाला काय वाटतंय? माई तुला काय वाटतंय? बापूला तर काय विचाराचा संबंधच नाही, पण किमान सांगायला पाहिजे होतंच माऊली. बापू तू गडी आहेस, ते करताना पण सांगायला पाहिजे होतंस. ए बापू तू गडी आहेस. बापू तुला कधी मी वागवलं का गड्यासारखं? तेच तर चुकलं, वागवायला पाहिजे होतं. काय म्हणायचं ते मन स्पष्ट. का असं फिरून फिरून बोलतोयस? आवाज हळू मालक, आवाज हळू. पहिले हे मालक मालक बंद कर. होईल हो बंद. काही दिवसांनी हे घर जागा विकली की. पण काय या घरात जागेत इमानीत बरं राहिलो, वाढलो. त्यामुळे इथं जाताना, इथं बसल्यावर, या घराची सावली अंगावर पडल्यावर मालकाच्या सावलीत असल्यासारखं वाटलं. हसू करण्याच्या माईची आठवणी येते, तुझी बी. माऊली गडी म्हणून नाही वागवलास. धाकट्या भावासारखा असून मोठ्या भावासारखा आदर दिला. पण या भावाला एकदा पण विचारावं नाही वाटलं, बापू तुझ्या डोक्यावरचं छप्पर काढतोय रे, दुसरं शोधलंस का? बापू तुझा आधार काढतोय, दुसरं शोधलंस का? पैशा पाण्यासाठी नाही बरं का. इतकी वर्ष काम करतो इथं, पण अण्णांना कधी मी माझा पगार किती विचारलं नाही. पैशाचं काय रे? कागदाचा तुकडा आहे जिओ, कागदाचा तुकडा आहे माझ्या. इथं जायचं म्हणजे हे बघ बापू, तुला सांगणारच होतो, सगळं इतकं अचानकच घडलं की बोलायला वेळ नाही मिळाला. आणि तू खरं सांग, तुला असं कधीच वाटलं नाही की मी परत येईल, इथलं सगळं विकेल, परदेशात जाईन किंवा शहरात जाईन? 1% पण हा विचार आला नाही? विचार आला बऱ्याच वेळा, पण तू खराब असं कधीच नाही वाटलं. या जगात शाश्वत काहीच नसतं, म्हणून तर आपण जास्त तयारीत राहिलं पाहिजे ना. अण्णांना तू तुझा पगार विचारला नाहीस, यात मोठेपणा कसला रे तुझा? मित्र आहेस, आपल्या हक्काचे पैसे मागायला विचारायला घाबरायचं काय? पैसा आणि भावना यांना जर एका तराजूत ठेवलं ना की घोळ होतो. आणि पैसा जरी कागदाचा तुकडा असला ना, ह्याच्यासाठी कोणतीच कचरापेटी बनलेली नाही. तू जे या घरासाठी केलंस, अण्णांसाठी केलंस, त्याची परतफेड करणं मला खरंच शक्य नाही रे. पण त्याच्यासाठी मी तुला काही नको मला,